आतुरता लागते ती 19 फेब्रुवारीची. 19 फेब्रुवारी ही 8-10 दिवस आहे तोपर्यंतच माणसाच्या मनामध्ये शहारे आल्यासारखे होतात अंगावरती. 19 फेब्रुवारी ही तर सर्वांनाच तारीख ही लक्षात राहण्यासारखी आहे, लहानपणापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत. 19 फेब्रुवारी ही आपल्या महाराष्ट्राला स्वातंत्र्य देणाऱ्या शिवरायांची शिवजयंती आपण 19 फेब्रुवारीला साजरी करतो. तर सर्वप्रथम सर्वांना 19 फेब्रुवारीच्या म्हणजे शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर शिवरायांना कोण नाही ओळखत? महाराष्ट्रातील बच्चा बच्चा हा शिवरायांना ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराज भोसले हे महान राजा आणि महान नीतिकार होते. 1630 ते 1680 या कालावधीत ते एक मोठे राजा होऊन गेले. आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि या वीरांमुळं आपली मातृभूमी ही पावन जन्मभूमी झाली आहे. शिवरायांचा जन्म, महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचे वडील हे तसे पाहता मुस्लिमांचे सुरुवातीला चाकरच होते, परंतु शिवरायांनी त्यांच्या कामकाजामध्ये कसलीही दखल दिली नाही. त्यांनी एक प्रकारचं वेगळं साम्राज्य निर्माण केलं. 15 वर्षाचे असताना 15 वर्षाच्या काळामध्ये आजकालची मुलं हे निव्वळ छोटे असल्यासारखं दाखवतात, परंतु शिवरायांनी त्यांच्या 15 वर्षाच्या कालावधीतच म्हणजे 15व्या वर्षी शिवरायांनी महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि खूप काही त्यांच्याच समवयस्क मावळे त्यांनी जमवले. शिवरायांचे वडील हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यामध्ये सेनापती होते. तर त्यांची आई ही जिजामाता ही प्रतिभावान कुळात, जाधव कुळातल्या स्त्री होत्या, एक खानदानी स्त्री होत्या. असे म्हणतात की जिजाबाईंनी शिवाई देवीला बलवान पुत्र मागितला. बलवान पुत्र मला तू देवी दे असे वरदान मागितले आणि ते खरंच साक्षात प्रत्यक्षात ते वरदान जिजाबाईंना मिळालं आणि म्हणूनच शिवाई देवीच्या नावावरून म्हणून त्यांच्या पुत्राचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. आणि शिवाजी महाराज हे त्यांच्या वडिलांवरच गेले होते चारित्र्याच्या बाबतीत, कारण शिवरायांच्या वडिलांचे चारित्र्य हे चारित्र्यवान होते वडील, त्याचप्रमाणे मुलगा देखील व्यवस्थित चारित्र्यवान निघाला. परंतु शिवरायांचे वडील हे मुस्लिमांची सैन्यामध्ये एक सेनापती होते, परंतु ते मान्य नव्हतं शिवरायांना काहीतरी वेगळं करायचं होतं, परंतु त्यांनी त्यांच्या वडिलांस बिलकुल रोखलं नाही. ते त्यांच्या जागी ते त्यांची चाकरी सेनापतीगिरी करत होते. पण शिवरायांचे संपूर्ण बालपण हे आईच्या मार्गदर्शनाखाली गेले. जिजाबाईंनी कमी वयातच शिवरायांना युद्धाचे प्रशिक्षण दिले, राजकारणाचे प्रशिक्षण दिले, परकीय शक्तींवर कसा हल्ला करायचा हे पूर्ण काही शिकवले. दानपट्टा, तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, धावणे, पळणे, तलवार ही वेगळ्या पद्धतीने चालवणे, ढाल चालवणे, हे सर्व काही प्रशिक्षण हे शिवरायांना बालपणीच देण्यात आले. जिजामातेंनी सर्व काही प्रशिक्षण देऊन शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली आणि ती त्यांनी त्या पद्धतीने सर्व काही अवगत करून घेऊन, सर्व काही युद्धकलेचं प्रशिक्षण घेऊन ती पेटवूनही घेतली आणि कमी वयामध्येच त्यांना स्वराज्याचं स्वप्न दिसू लागलं. त्यांना झोप येईनाशी झाली. त्यांनी त्यांच्याच एकदम हिमतीचे, त्यांच्याच कमी वयातले नवीन रक्ताचे सर्व काही मावळे जमवले. आईकडून मिळालेली शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते. म्हणतात ना, जसं आई वडील शिकवतात त्याच पद्धतीने पिढी घडते, त्याच पद्धतीने आणि कमी वयामध्येच मुले ही पटकन अवगत करतात. आणि जी स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटवली जिजामातेने, कारण जिजामातेमध्ये कणखरपणा होता, देशप्रेम होतं आणि तेच गुण कमी वयामध्ये जिजामातांनी शिवरायांना राम, कृष्ण, महाभारत या सर्व काही गोष्टी कमी वयामध्ये शिकवल्या, सांगितल्या आणि युद्धकलेचं प्रशिक्षणही कमी वयामध्येच दिलं. स्वराज्य म्हणजे काय? तर स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य, आणि स्वतःच राज्य असेल आणि स्वतःच्या राज्याचं जर संरक्षण करायचं असेल तर त्यासाठी किल्ले हवेत असे महाराजांना मनापासून वाटत असे. परंतु ते
मिळवायचे कसे याच्याच विचारात असताना शिवाजी महाराजांना एक युक्ती सुचली. प्रथम शिवरायांनी त्यांच्या वयातील सर्व काही मावळ्यांना एकत्र केले आणि त्यांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे उद्ध्वस्त किल्ले आणि डोंगर हे मिळवण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ला हा महाराजांचा पहिला काबीज केलेला किल्ला होता. त्यानंतर रायगड. त्यानंतर त्यांनी 360 किल्ले हे काबीज केले, ताब्यात घेतले. हे सर्व काही करण्यासाठी त्यांच्याबरोबर हे एकदम निष्ठावान त्यांचे सवंगडी म्हणजे मावळे हे खूप निष्ठावान होते. त्यात म्हणजे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, येसाजी हे निष्ठावान असल्यामुळं त्यांना हे किल्ले काबीज करण्यासाठी खूप काही मदत झाली. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवाजी महाराजांनी एक शूर तरुणांचा गट तयार केला आणि त्यालाच मावळा असे नाव दिले. या मावळ्यांना शिवरायांनी सुरुवातीला स्वराज्याची संकल्पना शिकवली आणि समजून सांगितली. प्रथम धर्मप्रेम हे निर्माण केले आणि या धर्मप्रेमाच्या मदतीने आणि स्वराज्याच्या प्रेमाच्या मदतीने सर्व मुठभर मावळ्यांनी पूर्ण लढा देऊन आपलं स्वातंत्र्य हे हिसकावून घेतलं. हिंदवी स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले आणि त्यांनी विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले. राज्यातील जनता, कानाकोपऱ्यातील सर्व काही जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भविष्य मानू लागली. महाराजांनी हिंदू धर्मातील वेद, पुराणे, मंदिरे, स्त्रिया यांचे रक्षण केले. तेव्हा म्हणजे 17व्या शतकात गडावरील किल्लेदाराच्या हातात राज्य होते. यामुळे शिवरायांना गड काबीज करणे सोपे पडले. अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला होता आणि तरुण पिढी ही जमवली होती. यामुळे कमी वयापासून निर्णय घेतल्यामुळे तरुण रक्त हे मावळा म्हणून जमा केल्यामुळे खूप काही किल्ले त्यांनी काबीज केले. सर्वप्रथम त्यांनी तोरणा किल्ला काबीज घेण्याचे ठरवले, परंतु तोरणा किल्ला हा विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात होता आणि विजापूरच्या आदिलशहाच्या इथेच सैन्यामध्ये सेनापती म्हणून त्यांचे वडील काम करत होते. केवळ 1 वर्षामध्ये शिवरायांनी तोरणा किल्ला, सिंहगड आणि पुरंदर आणि अवघं पुण्याच्या सर्व किल्ल्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले, काबीज केले. शिवरायांनी जे काही तरुण जमा केले होते त्यामध्ये सर्व काही जातीचे लोक, मुले हे संघटित केले होते. त्यामध्ये मुस्लिम, महार, मांग सर्वच होते. शिवरायांबरोबर शिवराय हे मुस्लिमांच्या विरोधात जरी लढत असले तरीही शिवरायांच्या मावळ्यांच्या संघटनेमध्ये बरेचसे मुस्लिमही होते आणि शिवराय हे कधीही भेदभाव करत नव्हते. बरेचसे मुस्लिमांनी स्वराज्य स्थापनेला जीव ओढून आपला प्राण देऊन मदत केली आहे. तानाजी मालुसरे यांना लढता कोंढाणा किल्ल्यावर वीरमरण आले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला सिंहगड हे नाव दिले. महाराजांच्या शूरवीर मावळ्यांमुळे किल्ले काबीज करून घेण्याचे प्रमाण खूप वाढले आणि यामुळे मुघल निजाम आणि आदिलशाही यांच्यामध्ये खूप भयाचं आणि भीतीचं निर्माण वातावरण त्यावेळेस झालं. फास्ट प्रोसेसमुळे, गड काबीज करण्याच्या फास्ट प्रोसेसमुळे आदिलशहाला शिवरायांचा खूप राग आला आणि आदिलशहाने एक मोठा त्यावेळेस असे नगारे वाजत होते की पुकारले की तुमच्या सैनिकांपैकी कोणी शिवरायांना ठार मारू शकेल का. रागाच्या भरामध्ये त्यांनी ही एक मोठी पुकारली सैन्याच्या बाजूने. तेव्हा सर्व सैन्यामधून एक सैनिक पुढे आला आणि त्याचे नाव होते अफजल खान. अफजल खान पुढे आला आणि अफजल खानाने शिवरायांना ठार मारण्याची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर अफजल खानाचे खूप जंगी स्वागत केले आणि अफजल खानाला खूप काही मोठं सैन्य, खूप काही हत्ती, घोडे, खूप काही हत्यारं देण्यात आली
आणि अफजल खान ची स्वारी आता शिवरायांना ठार मारण्यासाठी निघाली. रस्त्याने निघताना अफजल खान हिंदू धर्माचे मंदिरे उद्ध्वस्त करीत चालला, गोरगरिबांना त्रास देत चालला, गोरगरिबांना मारीत चालला. अफजल खान तुमच्या भेटीला येत आहे असे सांगितल्यावर शिवरायांनी विचारपूर्वक निर्णय घेतले. शिवाजी महाराज हे तसे खूप बुद्धिवान आणि जिजामातेच्या प्रशिक्षणाखाली पूर्ण प्रशिक्षित झालेले होते. त्यांनी शिवाजी महाराजांना ज्यावेळेस सांगितले की आम्हाला तुमची भेट घ्यायची आहे, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाला सांगितले की प्रतापगडावर आपली भेट होईल. आणि मग अफजल खानाची तिथून स्वारी निघाल्यानंतर अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन बसला. ज्यावेळेस शिवराय आणि अफजल खानाची भेट होणार होती, त्यावेळेस शिवाजी महाराज हे निघताना प्रथम आई जिजामातेचं दर्शन घेतात आणि आपली वाघनखे ही त्यांना माहीत होतं की अफजल खान घातपात करणार आहे, तो काही सहजासहजी भेटायला आलेला नाही. म्हणून त्यांनी हे एक सिक्युरिटी कवच, एक चिलखत घातलं होतं, अंगामध्ये परिधान केलं होतं, जेणेकरून ते वरून दिसत होतं कापडी, परंतु आतमध्ये ते हत्याराचं होतं. जर वरून वार केला आणि पाठीवर किंवा पोटावर तर काही होणार नाही, लोखंडामुळे त्रास होणार नाही. आतील वरून कापड होतं आणि आतमध्ये लोखंड होतं आणि आपली वाघनखे देखील हाताची चिलखतामध्ये शिवाजी महाराजांनी लपवून ठेवली होती. आणि जिजामातेचं दर्शन घेऊन शिवाजी महाराज हे अफजल खानाच्या भेटीस निघाले. शिवाजी महाराज निघाले अफजल खानाच्या भेटीस. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाने छावणी बांधली होती आणि छावणीमध्ये भेटायचे ठरले. आणि महाराजांसोबत जिवा आणि अफजल खानासोबत सय्यद बंडा हे एक व्यक्ती त्यांच्यासोबत होते आणि आता भेटायचे ठरवले. सुरुवातीला त्यांच्यामध्ये भेट दोघांची जेव्हा होईल तेव्हा काही अटी होत्या की कोणाकडेही हत्यार नसतील, दोघंही निहत्ते असतील, हत्यार एकाकडेही नसतील, प्रत्येकाकडे 10-10 अंगरक्षक असतील, परंतु प्रत्येकाचे 9 अंगरक्षक हे बाहेर थांबतील व एक अंगरक्षक हे छावणीच्या दारात थांबतील. म्हणजे आतमध्ये फक्त अफजल खान आणि शिवाजी महाराज हे दोघेच असतील, असं सगळं काही ठरवण्यात आलं. अफजल खान सुरुवातीपासूनच घातपात करणारा होता हे शिवाजी महाराजांनी चांगलं ओळखलं होतं आणि त्यांना माहीत होतं. अफजल खानाने आपला जो नेहरू असतो, मुस्लिम लोकांमध्ये जो परिधान करतात, त्या नेहरूच्या अंगरख्याखाली कट्यार लपवून ठेवली होती. हे घातपात करणार आहे शिवरायांना माहीत होतं, म्हणून शिवराय काही मोकळे गेले नव्हते. शिवराय देखील खूप बुद्धिमान आणि हुशार होते. त्यांनी देखील आपल्या हातामध्ये वाघनखे लपवून ठेवले होते. अंगामध्ये एक लोखंडी आतमधून चिलखत घातलं होतं, वरून अंगरखा घातला होता, तो खाली शिरस्त्राण घातले होते आणि दोघांचेही एक वकील बरोबर असे देखील ठरले होते. शिवरायांना बघून या शिवबा या, आमच्या मिठीत या असे म्हणत अफजल खानाने आपले हात हे पसरविले. एवढी मोठी देहयष्टी, उंच अफजल खान, खूप काही सारे वजन होते अफजल खानाची आणि ती पाठ देहयष्टी. एवढे म्हटल्यानंतर ही शिवराय हे अजिबात घाबरले नाहीत. त्यांच्या आशियानात हळुवारपणे आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी पाशात घेतले आणि अफजल खानाने जी काही आपल्या अंगाखाली कट्यार लपवली होती ती काढून त्यांनी शिवरायांच्या पाठीत वार केला. छत्रपती शिवाजी महाराज हे सुरुवातीपासूनच सावध होते. अफजल खानाने ज्यावेळेस कट्यारीचा वार केला त्यावेळेस शिवरायांचे वरील चिलखत फाटले, परंतु आतमध्ये त्यांनी लोखंडी वरील त्यांचा अंगरखा फाटला, परंतु आतमधील लोखंडी चिलखत हे त्यांचे सावध होते. त्याच्यावर कट्यार ही वाकडी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज मग अजूनच सावध झाले आणि त्यांनी त्यांच्या हातामध्ये ज्या काही वाघनख्या लपवून ठेवल्या होत्या त्या त्यांनी अफजल खानाच्या पोटामध्ये घुसवल्या आणि आतील कोथळा बाहेर काढला आणि त्याचबरोबर अफजल खान ठार झाला. या प्रकारे शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धिकौशल्याने अफजल खानाचा वध केला आणि अफजल खानाने दगा म्हणत मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. आणि अफजल खानाचा दगा आवाज ऐकून बाहेरील सय्यद बंडा सावध झाला. आतमध्ये येऊन पाहतो तर अफजल खान मरणावस्थेत पाहून त्याने शिवरायांवर हल्ला केला.
त्याचबरोबर मागून जीवाने परत सय्यद बंडावर हल्ला केला आणि जीवाने सय्यद बंडाला ठार केले. म्हणूनच म्हणतात, होता जीवा म्हणून वाचला शिवा. अशा या महाराष्ट्राचे कुलदैवत स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा.